पण यातला सर्वात महत्वाचा निर्णय आता होणार आहे. तो निर्णय तुम्हाला आधीच सांगतो. येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये, डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये, जो आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारने, देशातल्या कुठल्याही सरकारने आणि जगातल्या केवळ 80 सरकारांनी, 80 देशांनी, 192 देशापैकी 80 देशांनी जो कायदा तयार केला, भारतात कुठल्याही सरकारने हा कायदा तयार केला नाही, कुठल्याही राज्य सरकारने हा कायदा तयार केला नाही. तो कायदा या अधिवेशनात आम्ही आणणार आहोत. त्या कायद्याचं नाव आहे लँड टायटलिंग ऍक्ट. त्यांनी हा कायदा आल्यानंतर जे प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला मिळणार आहे, त्या प्रॉपर्टी कार्डवर तुमचं घर, त्याची संपूर्ण माहिती, यापूर्वीचे सर्व मालक यामध्ये येणार नाही, एकटाच मालक आज होईल. त्यापूर्वी किती त्याचे हस्तांतरण झाले असतील केळकरजी, ते हस्तांतरण बाद होतील. 7-12 जसं दाखवतं, कोणाकोणाचे हस्तांतरण सर्व बाद होतील. सिंगल आज ज्याची मालमत्ता आहे त्याचं नाव, त्यांच्या वारसदाराचे नाव, मालमत्तेची संपूर्ण डेटा, जमाबंदी आयुक्ताचा पूर्ण डेटा, म्हणजे घराची लांबी किती, रुंदी किती, उंची किती, प्लॉट किती, सर्व डेटा. आपल्या घराची जे किंमत आहे सरकारी कायद्याने, IGR कडे, मुद्रांकाकडे जी किंमत नोंदवली आहे, रेडी रेकनर किती किंमत किती तुमच्या घराची, आणि त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन. तुमचं प्रॉपर्टी कार्ड ट्रान्सफर करायचं असेल तर ऑनलाईन, पुन्हा तहसील कार्यालयात, IGR कार्यालयात जायची गरज नाही. त्या प्रॉपर्टी कार्डवर ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण सुलभ राहील. आणि खाली गव्हर्नमेंट गॅरंटीड प्रॉपर्टी कार्ड, म्हणजे दुबईला जशी गव्हर्नमेंट गॅरंटीचा स्टॅम्प असतो, त्या प्रॉपर्टी कार्डला कुठलीही बँक डायरेक्ट कॅश प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर होईल. तुम्ही त्या प्रॉपर्टीच्या 70%, 80% लोन ऑनलाईन घेऊ शकाल. आणि निश्चित प्रॉपर्टी कार्ड हे तुम्हाला जे मिळेल, तुम्ही अमेरिकेत असाल, तुम्ही जगातल्या कुठल्याही देशात असाल, त्या देशात जाऊन तुमचं प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन तुम्ही त्यावर कॅश मिळवू शकाल. तुमचं प्रॉपर्टी कार्ड एक प्रकारचं तुमचं जे बँकेचं कार्ड असतं, जे बँकेत पैसे डिपॉझिट असल्यानंतर आपल्याला जे कार्ड मिळतं, 2 प्रकारचे कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड. जसं पैसे बँकेत असल्यावर डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड मिळतं, तुमची प्रॉपर्टी तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड राहणार आहे. आणि त्यामुळं असं प्रॉपर्टी कार्ड, असा कायदा ज्याला गव्हर्नमेंट गॅरंटेड प्रॉपर्टी कार्ड, लँड टायटलिंग कायदा या राज्यामध्ये येणार आहे. आणि त्या कायद्याने तुम्हाला तुमची प्रॉपर्टी ही कॅश प्रॉपर्टी असणार आहे. आणि ती प्रॉपर्टी जगातल्या कुठल्याही देशातनं तुम्हाला या ठिकाणी आपल्या प्रॉपर्टीचे व्यवहार करू शकेल. जगातले कुठलेही इन्व्हेस्टमेंट तुमच्या प्रॉपर्टी होऊ शकेल. जगात दुबईतनं सुद्धा तुमची प्रॉपर्टी बुक होऊ शकेल. जगातल्या कुठल्याही कंपनीला या कंपनीमध्ये शेअर टाकता येतील. जगातली कुठलाही व्यक्ती तुमच्या प्रॉपर्टीशी व्यवहार करू शकेल. असं लँड टायटलिंग कायदा जो दुबईमध्ये आहे, सिंगापूरमध्ये आहे, तो कायदा महाराष्ट्र सरकार आणणार आहे. आणि या कायद्याने प्रचंड मजबूती आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे. आपली प्रॉपर्टी ही कंप्लीट कॅश प्रॉपर्टी होणार आहे.